आज भरपूर दिवसांनी आलेलो आहे लहानपणीचा छंद जोपासण्यासाठी. लहानपणी भरपूर मासे आम्ही पकडले होते आणि आज भरपूर वर्षानंतर आज खेर्डी येथे वाशिष्ठी नदीच्या काठी खेर्डी गणपती विसर्जन घाट जिथे आहे तिथे मासे पकडण्यासाठी आलेलो आहे. आता घरी बसलो होतो तेवढ्यात माझे मित्र पप्या पवार याचे पप्पा हे निघाले होते मासे पकडायला. त्यांना म्हटलं चला मी पण येतो. आता आलेलो आहोत, बघूया किती मासे मिळत आहेत. आता काका गळ टाकत आहेत, बघूया. काकाने गळ टाकलेला आहे, आता किती मासे मिळतील ते बघूया. आणि तसेच आम्ही यायच्या आधी इथे दोन आपले मित्र येऊन मासे पकडण्यासाठी बसलेले आहेत. अजून तरी त्यांना काही मासे मिळालेले नाहीत, पण बघूया मिळतील मासे. मी पण गळ टाकलेला आहे, माझ्या गळाला मासा लागतो का बघूया. इकडे त्या दोन मित्रांनी काकांनी गळ टाकलेला आहे. सुंदर वातावरण, ऊन चांगलं पडलेलं आहे. आज खरा श्रावण आहे असे वाटायला आहे. ऊन पूर्ण ट्रेनचा आवाज यायला लागलेला आहे. बघूया ट्रेन. आणि हा सुंदर रेल्वे पुलावरून ट्रेन जात आहे. चिक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. आणि काकांना शेवटी खवला मासा लागलेला आहे. छानपणे खवला मासा पकडलेला आहे. बघूया जवळून त्याला. खवला नाही, खरब्या आहे. खरब्या मासा आहे, खरब्या. आणि काकाने आता आम्हाला एक अर्ध्या तासामध्ये एक फक्त खरब्या आत्तासा मिळालेला आहे. तर बघूया अजून किती मासे मिळतात. हा खरब्या मासा आहे, खरब्या मासा काकाने पकडलेला आहे. 4 फूट लांब. आधुनिक मासेमारीची पद्धत बघा. मासा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत इथं लुडो खेळायचा. छान आहे, म्हणजे तेव्हा टाईमपास पण होतोय. लुडो खेळता खेळता मासा पण लागतोय. अशा तऱ्हेने आता आम्ही 1-1.5-2 तास बसून परत निघालेलो आहे. आम्हाला 2 तास बसून एकच खरब्या भेटलेला आहे. आता या खरब्याचा टॉपभर कालवान करता आलं आणि पितेलो. श्रावण असल्यामुळं मला काय खायला मिळणार नाही, पण आता काका खातील. चला बाय बाय, जातो आम्ही. एक पोतभर मासे मिळाले आम्हाला. एक फक्त खरबी, त्याचं टोपभर कालवण आता काका करणार आहेत. आमचा श्रावण आहे त्यामुळे आम्ही काही खाऊ शकत नाही. बघूया आता पुढच्याला येऊ आणि बघूया मिळतात का परत मासे. बाय बाय.